ओम शांती. आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने ग्रॅनी ट्रायंगल शाल घरच्या घरी कशी बनवता येईल क्रोशेटपासून ते आज मी तुम्हाला शिकवणार आहे. हा पॅटर्न एकदम सोपा आहे. तो कोणीही नवीन शिकणारा व्यक्ती पण इथे सहज शिकू शकतो. बिगिनर्ससाठी अतिशय सोपा असा हा पॅटर्न मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. तुमच्या हाताने बनवलेली ही शाल तुम्ही कोणालाही गिफ्ट करू शकता. अतिशय स्टायलिश दिसते आणि याच्यात जे आपण लोकर वापरली आहे तिचे जे मध्ये मध्ये रंग बदलतात त्याच्यामुळे तो अजूनही शालीला उठावदारपणा येतो. अतिशय स्टायलिश आणि उबदार आणि विक्रीयोग्य आहे. इथे मी जे ऊल वापरले आहे ती स्पेक्ट्रम कंपनीचे आहे आणि त्याच्यामध्ये आपण 200 ग्राम वापरणार आहे, पण हा प्रत्येक गोळा हा 100 ग्रामचा असतो. इथे तुम्हाला मेजर करण्यात आला आहे. 100% ॲक्रेलिक यार्न आहे. तुम्ही इथे 4 mm, 4.5 mm, 5 mm, 6 mm पर्यंत तुम्ही हुक वापरू शकतात. तसं इथे तुम्हाला मेजर करण्यात आलेलं आहे की तुम्ही इथे कोणत्या हुकचा यूज करू शकता. गंगा कंपनीचे आहे. तर इथे आपल्याला मी इथे 4.5 mm चा हुक वापरला आहे आणि तुम्ही इथे 4.5 mm पासून 6 mm पासून हुक वापरू शकता. अगर तुम्हाला जर सैल स्टिचेस हवे असेल तर मोठा हुक वापरा आणि जर थोडी टाईट हवी असतील तर लहान नंबरचा हुक वापरा. सीझर लागेल. असं साहित्य आपल्याला इथे एकूण लागणार आहे. आणि जर तुम्हाला 100 ग्राममध्ये पण बनवायची असेल शाल तर बनवू शकता. इथे आपण आता लोकर घेऊ. ही जी आपली अंगठ्याजवळची जी बोट आपल्या अंगठ्याजवळचं जे बोट आहे त्याच्यावरती आपल्याला लोकर गुंडाळायची आणि मधल्या बोटावरती पुन्हा आपल्याला खालून लोकर वरच्या साईडने आणून रिंग बनवायची आहे. तर आता हा हुक आहे ना त्याला आपण ह्या रिंगमध्ये टाकून हुकच्या साहाय्याने लोकर रिंगमधून ओढून घ्यायची आहे. आणि आता हा जो लूप तयार झाला आहे त्याच्यामध्ये आपल्याला पुन्हा हुक लोकरीच्या खालून वरती आणून ह्या लूपमधून आपल्याला बोट काढून घेतल्यानंतर ह्या लूपमधून आपण हुक बाहेर काढून लोकर पण बाहेर काढायची हुकच्या साहाय्याने आणि 1 चेन करून घेतली. आता दुसरी चेन, तिसरी चेन. आता ह्या 3 चेन झाल्यानंतर आपल्याला पुन्हा डबल क्रोशा करायचा आहे. तर आपण हुकवरती एक वेढा घेतला, एक लूप घेतला, सर्कलमधून हुक टाकून लोकर ओढून घेतली. पुढच्या 2 लूपमधून म्हणजे पुढच्या 2 वेड्यांमधून आपण लोकर हुकसहित ओढून घेतली. परत शेवटच्या 2 लूपमधून हुकच्या साहाय्याने लोकर ओढून घेतली. हा आपला झाला डबल क्रोशा. आता दुसरा डबल क्रोशा करू आपण. हे आपले 3 डबल क्रोशे. पहिले जे 3 चेन घेतल्या त्याला पण आपण डबल क्रोशा म्हणून काउंट करणार आहोत. 1 2 3. आता इथे आपल्याला 2 चेन घ्यायचे आहेत. 1 2 चेन. पुन्हा आपल्याला 3 डबल क्रोशे करायचे आहेत. पहिला डबल क्रोशा, दुसरा डबल क्रोशा, तिसरा डबल क्रोशा. आता हे 3 डबल क्रोशे झाले. पुन्हा 2 चेन. 1 2. आता नेक्स्ट पुन्हा आपल्याला 3 डबल क्रोशे करायचे आहेत. पहिला डबल क्रोशा, दुसरा डबल क्रोशा आणि हा
तिसरा डबल क्रोशा. आता पुन्हा आपल्याला 2 चेन करायचे आहेत. 1 2. तुम्हाला जर वाटत असेल तर हा जो आपला सर्कलचा जो लोकरीचा धागा आहे तो हळूहळू टाईट करत गेलं तरी चालेल. त्याला मी थोडंसं टाईट करून घेते. आता याच्यात पुन्हा आता आपले हे 3 टाइम झाले. हा ट्रिपल क्रोशाचा हा एक पेटल आपला तयार झाला आहे. दुसरा, तिसरा. आता आपण चौथा बनवून घेऊया. पुन्हा शेवटच्या याच्यात आपल्याला 3 डबल क्रोशे करायचे आहेत. पहिला डबल क्रोशा झाला, दुसरा डबल क्रोशा, तिसरा डबल क्रोशा. आता इथे पुन्हा लास्टला आपल्याला 2 चेन घ्यायचे आहेत. 1 2. आता आपण हा सर्कल टाईट करून घ्यायचा आहे मॅजिक रिंगचा. टाईट केल्यानंतर स्टार्टिंगला आपण ज्या 3 चेन घेतल्या होत्या 1 2 3, तर ह्या 3 नंबरच्या चेनमध्ये आपल्याला हुक टाकून स्लिप स्टिच घ्यायची आहे. आता स्लिप स्टिच घेतली. आता नेक्स्टमध्ये पण आपल्याला नेक्स्टमध्ये पण आपल्याला एक स्लिप स्टिच घ्यायची आहे डबल क्रोशेच्या इथे. आणि आता हा जो पेस आहे तिथे पण एक स्लिप स्टिच घ्यायची आहे. तर हे आपलं सर्कलमध्ये 4 पाकळ्यांचं फूल तयार झालं आहे. आता आपल्याला नेक्स्टमध्ये पुन्हा एकदा हे व्यवस्थित टाईट करून घ्यायचं आहे. आता इथे आपण पुन्हा 1 चेन घेऊन आता आपण इथे 3 चेन घ्यायचे. पहिली चेन झाली, दुसरी, तिसरी. आता ह्या पेसमध्ये सेम पेसमध्ये आपल्याला 2 डबल क्रोशे करायचे आहेत. पहिला डबल क्रोशा, दुसरा डबल क्रोशा. आता सेम पेसमध्ये अजून आपल्याला इथे 2 चेन घ्यायचे आहेत. 1 2. आणि ह्या सेम पेसमध्ये अजून 3 डबल क्रोशे करायचे आहेत. सेम पेसमध्ये म्हणजे सेम जागेत आपल्याला 3 डबल क्रोशे करायचे आहेत. हा आपला कॉर्नर आहे. आता हे 3 डबल क्रोशे झाले. आता इथे आपल्याला 1 चेन घ्यायची आहे. आता आपण इथे 1 चेन घेतल्यानंतर हे जे आपले 4ही कॉर्नर आहे तर 4ही कॉर्नरला आपल्याला सेम प्रोसेस करायची. आता ह्या सेकंड कॉर्नरला आपण पुन्हा 3 डबल क्रोशे घेणार आहोत. 1 डबल क्रोशा, 2 डबल क्रोशा, 3 डबल क्रोशा आणि 2 चेन. 1 2. पुन्हा सेम पेसमध्ये आपल्याला अजून 3 डबल क्रोशा करायचा आहे. पहिला डबल क्रोशा, दुसरा डबल क्रोशा, तिसरा डबल क्रोशा, आता इथे आपला हा तिसरा डबल क्रोशा झाल्यानंतर 1 चेन घ्यायची आहे. आणि हा आपला जो तिसरा कॉर्नर आहे तिथे आपल्याला पुन्हा 3 डबल क्रोशे बनवून घ्यायचे. पहिला डबल क्रोशा, दुसरा डबल क्रोशा, तिसरा डबल क्रोशा आणि 2 चेन.
1 2 2 चेन घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला सेम पेसमध्ये 3 डबल क्रोशे करायचे आहेत. पहिला डबल क्रोशा, दुसरा डबल क्रोशा, तिसरा डबल क्रोशा. आता इथे आपण 1 चेन घेऊन घ्यायची आहे. तर इथे आपलं हे पॅटर्न तयार झाला. हा चौथा कॉर्नर आपल्याला बनवायचा नाही. हा जो मिडल आहे ट्रायंगलचा तो सेम असा वाढत जाईल वरती आणि हे आपले टोक तयार होत जातील ट्रायंगलचे, म्हणजे असा ट्रायंगल बनेल आपला. ओके. आता आपण टर्न करायचं आहे. आता इथे स्लिप स्टिच घ्यायची आहे सेम ठिकाणी. पुढच्या चेनमध्ये पण आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे. पेसमध्ये पण आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे. आता या इथे आपल्याला 3 चेन घ्यायचे आहेत. 1 2 3. तर सेम पेसमध्ये आपल्याला डबल क्रोशा करायचा आहे 3दा. आता हे 3 डबल क्रोशे झाले. आता आपल्याला 2 चेन करायचे आहेत. 1 2. आता सेम पेसमध्ये पुन्हा आपल्याला 3 डबल क्रोशे करायचे आहेत. आता इथे आपले हे एका स्पेसमध्ये 2 वेळेस 3दा आपले फर्स्ट टाइम पहिली पाकळी 3 डबल क्रोशांची झाली, 2 चेन, मग पुन्हा 3 डबल क्रोशे. आता आपल्याला 1 चेन घ्यायची आहे. आता आपल्याला ह्या नेक्स्ट पेसमध्ये 3 डबल क्रोशे करून घ्यायचे आहेत. पहिला डबल क्रोशा, दुसरा डबल क्रोशा, तिसरा डबल क्रोशा, पुन्हा 1 चेन घ्यायची आहे. आता इथे जो कॉर्नर आहे हा ट्रायंगलचा, तर तिथे आपल्याला पुन्हा 3 डबल क्रोशे, 2 चेन आणि पुन्हा 3 डबल क्रोशे करून घ्यायचे आहेत. पहिला डबल क्रोशा, दुसरा डबल क्रोशा, तिसरा डबल क्रोशा आणि 2 चेन. 1 1 2. आणि सेम पेसमध्येच आपल्याला 3 डबल क्रोशे करायचे. हा आपला कॉर्नर तयार होतो. मधला कॉर्नर आहे आपला ट्रायंगलचा. पुन्हा 1 चेन आणि पुन्हा ह्या पेसमध्ये नेक्स्ट पेसमध्ये आपल्याला 3 डबल क्रोशे करायचे आहेत. पुन्हा 1 चेन आणि इथे लास्ट कॉर्नरला पुन्हा 3 डबल क्रोशे, 2 चेन आणि पुन्हा 3 डबल क्रोशे. असा कॉर्नर सेम प्रोसेस येईल कॉर्नरला. 2 चेन, 1 2. पुन्हा आपण इथे 3 डबल क्रोशे करून घेऊ लास्ट कॉर्नरमध्ये. 1 2 and
आता आपला हा कॉर्नर तयार झाला. इथे आपल्याला आता पुन्हा स्लिप स्टिच घ्यायची आहे. टर्न करायचं आहे आणि स्लिप स्टिच घ्यायची. 1 मिनिट. आता आपला हा फर्स्ट, सेकंड, थर्ड, फर्स्ट राऊंड झाला, सेकंड, थर्ड, आता फोर्थ राऊंड चालू होणार आहे आपला. टर्न करून स्लिप स्टिच घ्यायची आहे. पुन्हा सेकंड चेनमध्ये पण आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे. नेक्स्ट पेसमध्ये स्लिप स्टिच, पुन्हा 3 चेन घ्यायचे आहेत. 1 2 and 3. आता इथे ह्या फर्स्ट कॉर्नरला आपण पुन्हा 2 डबल क्रोशे करून घेऊ. आता हे 3 डबल क्रोशे झाले. आता आपण इथे 2 चेन घेऊ. 1 2. पुन्हा सेम पेसमध्ये 2 3दा डबल क्रोशा करून घ्यायचा आहे. पहिला, दुसरा, तिसरा. आता इथे आपल्याला नेक्स्ट पेसमध्ये जिथे आपण 1 चेन घेतली आहे ना, तिथे आपल्याला एकदाच आपल्याला 3 डबल क्रोशे करायचे आहेत. आता इथे आपल्याला 1 चेन घ्यायची आहे. फक्त कॉर्नरला आपल्याला 2दा वर्क करायचं आहे डबल क्रोशेचं. आता हा 1 चेन आहे, या पेसमध्ये आपल्याला पुन्हा 3 डबल क्रोशे करायचे आहेत. पहिला, दुसरा, तिसरा. पुन्हा 1 चेन. आणि इथे या जिथे आपण 1 चेन घेतो तिथे एकदाच वर्क करणार आहोत आपण 3दा डबल क्रोशेचं. पहिला डबल क्रोशा, दुसरा डबल क्रोशा, तिसरा डबल क्रोशा. आता आपल्याला 1 चेन घेऊन आता हा जो कॉर्नर आहे इथे आपल्याला 3 डबल क्रोशे, 2 चेन आणि पुन्हा 3 डबल क्रोशे असं वर्क करायचं आहे. तीन डबल क्रोशे झाले. पुन्हा इथे कॉर्नरला इथेच 2 चेन घ्यायचे आहेत. तीन डबल क्रोशे, आता इथे 1 चेन. सेम या साईडला जसं केलं तसंच सेम या साईडला पण करायचं आहे. आता या पेसमध्ये आपण 3 डबल क्रोशे करू. जिथे 1 चेन घेतो तिथे आपल्याला फक्त 3 डबल क्रोशे घ्यायचे आहेत. 2 3 डबल क्रोशे झाले. आता 1 चेन. पुन्हा इथे आपल्याला 1 चेनच्या इथे 3 डबल क्रोशे,
1 चेन, लास्ट कॉर्नरला आता इथे 3 डबल क्रोशे, 2 चेन आणि पुन्हा 3 डबल क्रोशे असं आपल्याला वर्क करायचं आहे. इथे पहिला डबल क्रोशा, दुसरा डबल क्रोशा, तिसरा डबल क्रोशा. आता इथे 2 चेन घ्यायची आहे, 1 2 आणि इथे सेम पेसमध्ये आपल्याला पुन्हा 3 डबल क्रोशे करायचे आहे. पहिला डबल क्रोशा, दुसरा डबल क्रोशा आणि तिसरा डबल क्रोशा आणि टर्न करून पुन्हा इथे आपल्याला सेम जागेत आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे. पुन्हा सेकंड चेनवरती पण आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे आणि पेसमध्ये आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे आणि पुन्हा आपल्याला इथे 3 चेन घ्यायचे आहे. 1 2 3. आपला हा पॅटर्न सेम असा वाढत जाईल खाली आणि साईडला आपण लांबीला असा हे मधलं टोक वरती वाढत जाईल आणि ह्या दोन्ही एजेस टोकं ह्या साईडनी वाढत जातील लेफ्ट राईट साईडने. तर आपण सेम प्रोसेस आहे, फक्त जिथे कॉर्नर आहे हा फर्स्ट कॉर्नर, सेकंड कॉर्नर आणि थर्ड कॉर्नर, त्या तिन्ही कॉर्नरला आपल्याला स्लिप स्टिच घेऊन घ्यायचे आहे आणि कॉर्नरमध्ये 3 डबल क्रोशे, 3 चेन घेऊन 2 डबल क्रोशे, पुन्हा 2 चेन आणि 3 डबल क्रोशे, 1 चेन 3 डबल क्रोशे, 1 चेन 3 डबल क्रोशे, 1 चेन 3 डबल क्रोशे, पुन्हा कॉर्नर सेम 3 डबल क्रोशे, 2 चेन 3 डबल क्रोशे, पुन्हा 1 चेन 3 डबल क्रोशे, 1 चेन 3 डबल क्रोशे, 1 चेन 3 डबल क्रोशे आणि कॉर्नरला आपण पुन्हा 3 डबल क्रोशे, 2 चेन 3 डबल क्रोशे आणि टर्न करून स्लिप स्टिच घ्यायचे आहे. सेम प्रोसेस आपण करत जायची आहे. आपला हा जो स्कार्फ ॲटोमॅटिक लांब होत जाईल, वाढत जाईल. इथे मी शाल पूर्ण करून घेतली आहे. लास्टला स्लिप स्टिच करून मी आधीच येथे स्टेसल्स लावून घेतले. आता आपण टॅसल कसे करायचे, कसे बनवायचे ते आपण शिकून ते कुठे जॉईन करायचं, कसं जॉईन करायचं ते मी तुम्हाला दाखवते. आपल्याला हे जे लास्टचे कोपरे आहे शालचे, तर त्या शालच्या लास्टच्या कोपऱ्याला आपल्याला टॅसल्स लावायचे असते. इथे मी मोबाईल कवर घेतला आहे त्याच्यासाठी. तुम्हाला जर टॅसल्स मोठे हवे असतील तर तुम्ही मेजरमेंट त्याचं वाढवू शकता. इथे मोबाईलच्या कवरला आपण असं टोकरीला गुंडाळायचं आहे. इथे आपण व्यवस्थित टाईट पकडायचं आहे. त्याचं फर्स्ट टोक आहे, जे पहिलं टोक आहे त्याला आपण व्यवस्थित पकडून घ्यायचं आहे. मग 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 20 किंवा 25 टाईम केलं तरीही चालेल. आता लास्टला हा धागा खालच्या साईडने येऊ द्यायचा. हळूहळू आपण ह्या कवरमधून लोकरीला बाहेर काढूया. पक्क पकडायचं आहे व्यवस्थित. आता एक भाग आपल्या बोटामध्ये वरती व्यवस्थित पकडून लास्टला लोकर कट करून घ्यायची आहे आणि मधोमध आपण सिझरच्या सहाय्याने लोकरला मध्ये कट करून घ्यायचं आहे.
असे 2 पार्ट झालेले आपल्याला दिसतील. आता हे दोन्ही पार्ट आपण लोकरीला शेवटच्या टोकाला ट्रायंगलचे 3 टोकं असतात, त्याच्या एका टोकाला आपण जॉईन करूया. आता तुमच्याकडे जितका मोठा हुक असेल तो तुम्ही घ्यायचा आहे आणि हुकच्या सहाय्याने लास्टचं जे आपण टोक आहे त्याच्यातून त्या पेसमधून आपल्याला हे टॅसलचा एक भाग बाहेर काढायचा आहे. व्यवस्थित एका हातात घट्ट पकडायचं आहे आपल्याला आणि एका हाताने हुकला आणि लोकरीला दुसऱ्या साईडच्या बाजूने व्यवस्थित ओढून घ्यायचं आहे. आता हे दोन्ही भाग आपण आपल्या मुठीत व्यवस्थित पकडायचे, एकसारखे दोन्ही पार्ट एकसारखे हातात घेऊन मुठीमध्ये पक्क पकडून ठेवायचं आहे आपल्याला. आणि आपल्या उरलेला दोरा आहे त्याचा एक भाग थोडा मोठा ठेवून आपल्याला त्याच्या बॉटमला व्यवस्थित गाठ मारण्यासाठी 2-3 वेळा आपण इथे लोकरीने गुंडाळून घेणार आहोत. आता हे आपण 2-3 वेळेस गुंडाळल्यावरती थोडंसं लोकरीचं टोक मोठं सोडून आपण तिथे गाठ मारून घ्यायचं. पहिला जो लोकरीचा भाग सोडला होता म्हणजे जे पहिलं टोक होतं ते हातात घ्यायचं आहे आणि दुसरं टोक, दोन्ही टोकांना धरून आपल्याला इथे गाठ मारायची आहे. आपल्याला इथे 2-3 गाठी पक्क्या मारायच्या आहेत. व्यवस्थित पॅक मारायच्या आपण इथे गाठी, जेणेकरून हे धागे खुलणार नाही. म्हणून इथे आपण व्यवस्थित गाठ पक्की मारायची आहे. आता ही गाठ पक्की मारल्यानंतर हे दोन्ही पार्ट खाली सोडून द्यायचे. आता व्यवस्थित वरच्या साईडने त्याला खेचत आणायचं आहे आणि मुठीत पॅक पकडायचं आहे. आणि जितका भाग एक्स्ट्राचा आहे तो आपण लोकरीचा कट करायचा आहे. सीझरच्या साहाय्याने कट करून घ्यायचा आहे. असे एकसारखं आपल्याला बनवून घ्यायचं आहे. हे आपलं टॅसल तयार झालं आहे. आता ही आपली शॉल कंप्लीट झाली आहे. मी 2 भागांना आधीच टॅसल लावून घेतले आहे. ह्या पद्धतीने वेगवेगळ्या कलरचे तिन्ही साईडला टॅसल आले आहेत. तुम्हाला आवडले तर तुम्ही एकाच कलरमध्येही लावू शकतात. फक्त इथे तुम्हाला लोकर दुसरी यूज करावी लागेल. तुम्हाला जर लोकर याच्यापेक्षाही अजून बारीक याच्यामधली भेटली तर अजून हा शॉलला थिकनेसपणा म्हणजे हलकापणा राहील. ह्या लोकरमुळे थोडासा जाडपणा वाटतो. जितकी बारीक थिकनेसवाली लोकर असेल तेवढी ही शॉल हलकी येते. ह्या पद्धतीने ही शॉल दिसते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकतात. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू. ओम शांती.